नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया स्टाईल हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्टेप प्लाझो कटिंग व्हिडिओ बघणार आहोत। तर आता आपण सर्वात अगोदर हे बघा, हा कपडा आहे, हा कसा अंथरला तो इकडे ठेवलाय मी आणि फोल्डवाला माझ्याकडे ठेवलाय। तुम्ही आहे ना हा ओपनवाला इकडे पण ठेवू शकता, प्लाझोमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। जसं ठीक वाटेल तसं तुम्ही अंथरून घेऊ शकता, फोल्डवाला घेऊ शकता किंवा ओपनवाला पण घेऊ शकता। प्लाझो कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। हां, तुम्हाला मार्केटवाल्यासारखा प्लाझो बनवायचा असेल ना, बंदवाला प्लाझो, तर मग बंदवाली आपली बाजू आपल्याकडे घ्यायची आणि ओपनवाली बाहेरच्या साईडला ठेवायची। आता बघा, ह्याची आपल्याला लेंथ किती आहे? 35। याची कमर आहे 38, हिप आहे 42 आणि मोहरी आहे 20, म्हणजे 10 इंच मोहरीसाठी। आता आपल्याला ह्याची सगळ्यात अगोदर आपल्याला उंची किती आहे, लेंथ, त्याचं मार्किंग करून घ्यायचं। आता नॉर्मली जेव्हा आपला प्लेन कपडा असतो तेव्हा आपण काय करतो, प्लाझो कटिंग करताना 2.5 इंच खाली आणि 2.5 इंच वरती, म्हणजे एकूण 5 इंच ह्याच्यामध्ये उंचीमध्ये एक्स्ट्रा घेतो। पण आता इथे ह्याचं हे आहे, याला खाली डिझाईन आहे, काटा आहे त्याला, त्याच्यामुळं मी आहे ना ह्याला वेगळी पट्टी लावून फोल्डसाठी दुसरी पट्टी लावणार आहे। म्हणजे खाली 2.5 इंच सोडणार आहे, ते नाही सोडायचं, कारण हे कापड तसं आहे म्हणून। जर तुमचं प्लेन कापड असेल तर तुम्ही 2.5 इंच खाली सोडायचं। आणि प्लेन कापड नाही आहे, असं बॉर्डरवालं कापड आहे, तर हे पाहिजे असं बॉर्डरवालं कापड आहे, त्याच्यामुळे इकडून त्याला मी एक्स्ट्रा जॉईन करून ते फोल्ड करावं लागणार आहे मला। त्यामुळे मी लेंथला सुरुवात करते। इथून अर्धा इंच हे शिलाईमध्ये जाईल, तर इथून मी लेंथला सुरुवात करते। तर माझी लेंथ किती आहे, उंची किती आहे? 35। तर 35 आहे, तर वरती इलॅस्टिकसाठी मला त्याच्यामध्ये 2.5 इंच प्लस करावं लागणार, म्हणजे 35 आणि प्लस 2.5 इंच म्हणजे 37.5। मला 37.5 वर एक मार्किंग करायचं। हे पहा, आता मी थोडासा कपडा खाली सरकवून घेते। तर इथं तुम्हाला दिसत नसेल बहुतेक, 37.5 वर मी एक मार्किंग केलं। हे पहा, त्या 37.5 वरती मी एक मार्किंग केलं। तर ही आपली इथून लेंथ घेतली मी 37.5। आता ही लाईन आपल्याला स्ट्रेट मारून घ्यायची। आता इकडे पण एका ठिकाणी आपण 37.5 वर एक मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपली लाईन आहे ना वाकडी तिकडे जाणार नाही, सरळ जाईल। हे 37.5 वर मी एक लाईन मारून घेतली। आता इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे, पण हे आपल्याला हिपच्या नुसार मार्किंग करायचं आहे, कमरेच्या नुसार नाही करायचं। आपली हिप किती आहे? 42 आहे। 42चा फोर्थ पार्ट किती? 10.5 होतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला प्लस 2.5 इंच करायचं आहे। किती करायचं आपल्याला? प्लस 2.5 इंच। आता आपल्याला
इथला आसनसाठी मार्किंग करायचं आहे. तर इथे जितकं आलेलं आहे, इथं किती आलं आहे 10.5 आणि त्याच्यामध्ये प्लस आपण 2.25 इंच करणार आहोत. तर तुम्ही बोलाल की हे सगळ्यासाठी 2.25 इंच करायचं का? नाही. जर तुमची हिप साईज कमी असेल म्हणजे 34, 36, 35 अशी असेल तर तुम्ही 2.5 इंच करू शकता हे. पण जर तुमची 40च्या पुढं असेल 42 हे तर तुम्ही 2 इंच, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 1.5 इंच असं हे कमी करत यायचं हा एरिया. तर ही लाईन आपल्याला इथून मारायची होती. आता हे पहा, हे झालं. आता इथून आपल्याला एक लाईन स्ट्रेट मारून घ्यायची. तर ही इथपासून ते इथपर्यंत किती आहे हे मोजायचं. हे किती आहे 12.5 आणि 1 पॉईंट. तेवढंच मार्किंग आपल्याला खाली पण करायचं. 12.5 आणि 1 पॉईंट इतकं. लक्षात आलं? आपल्याला इथेही तेच मार्किंग करून घ्यायचं. तर हे मार्किंग करून झालं आपलं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथून हे पहा थोडंसं जागा दिसत नाही आहे म्हणूनच. आता हे आपलं जिथे आपण हे केलं आहे 12.5 आणि 1 पॉईंट त्याचं आपण बरोबर हाफ करायचं. हाफ करण्याची पद्धत सोपी आहे. इंची टेप घ्यायचा, सरळ फोल्ड करायचा. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बॉटम किती ठेवायचं आहे ते. तर आपला बॉटम किती आहे 20, म्हणजे 20चा आप येणार 10. तर आपल्याला इकडे 5 आणि इकडे 5 असं 10 इंच ठेवणार आहोत आपण. तर दहा इंच तर आपल्याला 5 घेऊन नाही 5.5 घ्यायला, कारण अर्धा इंच आपलं सिलाई मार्जिनसाठी जाणार. इकडे 5.5 आणि इकडे 5.5 झालं. हे आपलं मार्किंग करून झालं. आता आपण इकडे येणार आहे. तर आता हे पहा, आपल्याला इथं किती द्यायचं. तर आपल्याला इथे आहे ना 3 इंचपर्यंत मार्किंग करायचं. तर इथं माझ्याकडे कपडा थोडा कमी पडतो आहे, तर मला ना इकडचा कपडा काढून मला त्याला इथे असं जॉईंट द्यावा लागणार आहे. कारण का हे असंच आहे, हे फॅब्रिकच असं आहे, असं लांबीला आहे, त्याची विड्थ जास्त नाही आहे त्याच्यामुळं. तर इथे 3 इंच, तर हे 3 इंच इथे येणार आहे असं. म्हणजे मला आहे ना इतकासा कपडा मला इथे जॉईंट द्यावा लागेल असं. तर आता हे झालं. तर इथे 3 इंच घेतलं आहे आपण, 3.5 इंचसुद्धा घेऊ शकता. जशी जशी आपली हिप साईज वाढत जाईल तशी ही साईज वाढते. जर तुमची हिप साईज कमी असेल तर तुम्ही 2.5 इंच 2 इंच असे पण घेऊ शकता. तर इथं आपली हिप साईज आहे 42 म्हणून 3 इंच. तर हे इथे पण आपण 3 इंच घ्यायचं. बस. आता हे फ्रेंच कर्व स्केल घ्यायची, जसा पण शेप येतोय तसाच आपण करून घ्यायचा. हे पहा, हा आपला जसं फ्रेंच करून शेप आला तसं आपण करून घेतला. हे झालं आपलं शेपचं मार्किंग. आता काय करायचं आपल्याला ही शेपर पट्टी घ्यायची. तुम्हाला दिसावं म्हणून हे शेपर पट्टी घ्यायची.
शेपरपट्टी अशी ठेवायची बघा. आणि हे आपण जे मार्किंग केलं आहे ते मार्किंग आणि हे मार्किंग, हे सॉरी इथलं मार्किंग आहे ना, हे मार्किंग असं, हे असं आपल्याला शेप द्यायचं. आता ही स्केल अशीच बरोबर उलटी करायची आणि ही ते ठेवायची आणि हे असा शेप देऊन घ्यायचं. झाला आपला शेप देऊन झाला. तर इथे थोडं हे येतं म्हणून एक असं हे करून दे बस. इथे असं कोणा येऊ नये म्हणून एक हलकंसं असं शेप देऊन घ्यायचं. बस झालं. आता हे आपले प्लाझोची ड्राफ्टिंग झाले. आता आपण आहे ना त्याची कटिंग करून घेऊयात. आता आपल्याला इतकंच आपल्याला जोड लागेल. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, दुसरं आपला कपडा आहे असं, आपल्याला इथे असंही तसंही ठेवून घेऊ शकतो. हे आपण असं याच्यावरती असं चढवून असं इथं ठेवायचं अर्धा इंच. आणि ही जी शेपपट्टी आहे त्याने असं पण याच्यावरती मार्किंग करून घेऊया. कुठं ठेवलं आहे मी यार, आपलं हे बघा 3 इंच मी थोडं वरती हे करून घेतलं ना, तर इथून आपलं 3 इंच येत होतं इथे बरोबर. तर हे आपला कपडा हा असा आपण ह्याच्यावरती ठेवून घेऊया. आणि ही जी शेपरपट्टी आहे ही अशी बरोबर ठेवून या शेपरपट्टीनं आपण मार्किंग करून घेऊया. मग असं मार्किंग आपलं
हे मार्किंग झाले. आता आपण याची कटिंग करून घेऊया. मी बाकीचं हे वरून खालून आणि साईडने हे सगळं मी कटिंग करून घेतले. तर फक्त तुम्हाला इथलं पार्ट समजायचा राहिला होता तो. तर हे बघा, इथे कपडा कमी पडला होता म्हणून मी एक छोटासा इथे, जसे की आपण मॅनी लावतो ना कपड्याला, तसा एक जॉईंट आला होता. तर याच्या पुढे आपलं किती होतं, 3 इंच. ह्याच्या पुढे आपलं किती होतं, 3 इंच. तर 3 इंचावरती आपण एक असं मार्किंग केलं. तर हे हे असं मार्किंग असतं आणि हे आपलं हे असं. तर हे इथं आहे ना, तर आपण आहे ना, हा जो पार्ट आहे आपला, तो आपण 1 इंच ह्याच्यावर असा चढवून इथे ठेवला होता असा. आणि ही सेपर पट्टी घ्यायची. हे इथं हे पाही अजून थोडं वरती ठेवते मी. हां, आणि हे आपलं इथे आहे. हे बघा, ही सेपर पट्टी इथे ठेवायची अशी. इथे ठेवून बरोबर हे असं आपल्याला मार्किंग करायचं होत. तर हे पहा, इथं आहे ना, हे जॉईंट आल्यामुळं थोडंसं मार्किंगमध्ये हे झालं आहे, फरक झाला आहे. तर तेवढंसं पण फरक आपल्याला नको आहे म्हणून मी त्याचं पुन्हा हे करते. तर हे झालं. आता आपल्याला हा वाला शेप पण कट करून घ्यायचा. हे पहा, हे घेतलं जॉईंट. हे झालं आपलं स्ट्रेट प्लाझोचं कटिंग. आता पहा, कधी कधी काय होतं, आपलं इथला भाग, हा जो आसनवाला भाग आहे ना, तो इकडून असा आहे ना, कधी घातल्यावर असा खेचला जातो किंवा असा वरती उचलतो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून फक्त अर्धा पाऊण इंच असं खाली घ्यायचं होतं. पण आता काय माहिती आहे का, आपल्याकडे हे असल्यामुळं बॉर्डर, जर माझ्याकडे प्लेन कपडा असता ना, तर मी हे थोडंसं असं करून हे मार्किंग करून कटिंग केलं असतं. पण आता हे बॉर्डर आहे तरीसुद्धा मी हे मार्किंग करून घेतले. तुम्ही पण असं, जर तुमचा प्लेन कपडा असेल तर थोडंसं इकडून अर्धा इंच किंवा पाऊण इंच वाढवून असं कटिंग करू शकता. तर चला, आता मी तुम्हाला आहे ना, खूप सोप्या पद्धतीनं हे प्लाझोचं स्ट्रेट प्लाझोचं कटिंग सांगितलेलं आहे. मला वाटतंय तर तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यापेक्षा सोपी पद्धत सोपी पण आहे कटिंगसाठी पण आणि स्टिचिंगसाठी पण. आता याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला हे प्लाझो स्टिचिंगचा भेटेल. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझं हे कटिंग स्टिचिंग आवडत असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.